श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधर शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा विनविता से कर जोडून भक्त भावे करून या स्वामी निरोपले आमाशी. श्री गुरु आले गंगापुरासी गोप्य रूपे अमरापुरीचे औदुंबरे असती म्हणता. शिष्य वचन ऐकून संतोषला सिद्ध मुनी सांगत असे विस्तारोनी औदुंबर स्थान महिमान जय नाम कल्पतरू काय पुसची तया चावरू. जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ. नामी ग्रामाशी विप्र एक परियसी गंगा धर नामयसी वेदरत होता जाना. त्यासी भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता. पुत्र होऊन या सेवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तेसी झाले सेवेचे पंचत्व पावले. अनेक देव आराधिले नवे कवने परी. स्थिर राहणी कर्म विपकेशी विचार करती तिच्या दोषाची. पुत्र शोक व्हावयासी पातक ते वेळी सांगते विप्र द्विजजन्य. पुत्र न वाचती काय कारण. पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती तये वेळी. गर्भ 5 स्त्रियांची जैन जन करती तामसी. पावती वांज जन्माची झाली पुत्र मरती जाना. अश्ववध गोवदन करी वांज होय सदा जोरी. एखादा परद्रव्य अपहार अपुत्र होय तो जाना. विप्रमणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हाशी सांगू. एका एकचित्ते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी. मागता तुभा न देशी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता. तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिला प्राण. आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे. गर्भपात करीतो तुझा जाहल्या मृत्यू करीतो द्विज. तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावे. कुणी ब्राह्मणाचे वचन विपर विनवित केले खिन्न. अनुत्तप्त होऊन अंतकरण द्विजचरणी लागली. ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी. स्वामी माते तारी तारी उपाय मागणे म्हणत असे विप्रमणती येसी. तुवा केली ब्रह्महत्या दोषी. अपहारिले द्रव्यासी. ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी कारणे. उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती. द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजाशी. तेने होय तुझ बर्वे एक भावे आचारावे. कृष्णातीरी वास करावे एक मास उपवासी. पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी. औदुंबर वृक्षाशी आराधावे परियेसी. पाप विनाश करोनी स्नान वेळ 7 औदुंबर स्थपन. अभिषेक कोणी गुरुचरण पुन्हा स्नान काव्य तीर्थ विधीपूर्वक गुरुचरणी पूजा करावी. एक मनी येणे परी भक्तीने मासे आचारावे. स्थान असे गुरुचे नरसिंह सरस्वतीचे. तुझे दोष जातील साचे पुत्र होतील 27. मास आचारुनी येणे परी. मग ब्राह्मणा ते पाचारी. द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजभरासी 100. त्याचे नामे कर्म सकळ आचारावे. मग मन निर्मळ होते सते तुझे कष्ट सफळ. श्री गुरुनाथ तारेले गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी. गुरुचरणी तुझे पाप होई धुनी. ब्रह्मसंबंध परिहले ऐसे सांगता द्विजवर. 19 ती चिंता करी संत द्रव्य आमच्या घरी. कधी न मिळे परी येसी कष्ट करीन आपले देही. उपवासादी पूजा पाही मानसोपवास एकोभावी करीन आपण. गुरुसेवा विप्रमंती एके बळे. तुझे द्रव्य इतके न मिळे सेवा करी तो मन निर्मळे. श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तांसी. निवारील ब्रह्महत्या दोषी तितुकीन तुझ्या शक्तीची. द्रव्य बेची निरोपे परी सोनी द्विजवचन. विप्रविनती संतोषोन गेली त्वरित टाकोनी. जेथे स्नान गुरुचे श्री गुरुचे स्नान करुनी संगमाशी. पाप विनाश विधीची 7 वेळा स्थपनेसी करी औदुंबर प्रदक्षिणा. काम्यतीर्थी करुनी स्नान पूजा करुनी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुनी नमन करीत असे उपवास. येणे परी दिवस तिनी सेवा करिता. तो ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी. द्रव्य मागे 101 अद्यापि जरी न देईन तुझे प्राणासी. पुढे तुझ्या वंशाची वाढो नेदी अवधारी. वाया करीसी तू सायासी. पुत्र कैसा तुझ्या वंशी म्हणून कोपे मारावयासी. आला पेशा स्वप्नात भय चकित तो वनिता. डोंबरा आडरगिता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाला. अभय देऊनी नरासी वारिता झाला ब्राह्मणाची. पुसेती श्री गुरु तयासी कामारीसी त्रियेशी. विप्रविनवी श्री गुरुशी जन्मांतरी आपणासी. अपहार केला द्रव्यासी प्राण त्याजिला यास्तव. स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शास्त्राचा पक्षपात करीसी. तुम्हा यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. कुणी त्याचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव देसी भक्तजना. तू ते शिक्षा करू जाना.
आम्ही सांगो जेणे रीती जरी एकसी हितार्थी तुझ येईल सद्गती पिशास्तव परिहरेल जे काय देईल विप्रविनती तुवा अंगीकारावे सर्वथा जरी न येईल तुझ्या चित्ता जाई आता येथून राखी न माझ्या भक्तांशी वंशवंशी अभिवृत्तीशी पुनरपी जरी पाहू यायची भिक्षा करू म्हणती गुरु ऐकनिश गुरुचे वचन विप्रपेशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धारावे आम्हासी श्री गुरु म्हणती तयाशी विप्रविनविती भावेशी करीर कर्म 10 दिवशी कधी होईल तू ते जाणा येणे परी तयाशी निरोप देती स्त्रियेशी जे असेल तुझ्यापाशी आचरीन कर्म तया नामी अष्टतीर्थ स्नान करी तया नामी अवधारी 7 दिवशी येणे परी स्ननपण करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित वरवसी कन्यापुत्र पूर्ण आयुष्य होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखून जागृती विप्र विनती भयचकित ज्ञाने पाहे श्री गुरु म्हणती नविसंबे मनात श्री गुरु निरोप 10 दिवस केले आचरण परियस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणाची येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केलं 2 देत भरली ओटी ती याची म्हणे पारणे करीवो तू आता पुत्र होतील वेद रथा वाढे त्यांची संतती भोवता चिंता न कर अहो बळे पुढे त्या नारीशी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेशी एकचित्त परिय सावत व्रत संबंध करीशी ज्येष्ठाशी समारंभ अनंत ऋषी चौलकर्म द्विजियासी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौलकर्म करणे मनी पुत्राशी झाली वर्षे तिनी अत्यो हल्लार मानसी समारंभ अतिप्रीती करती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारासी व्याधी असती षडोत्तर एकाहुनी एक थोर त्यामध्ये जो एका तीव्र धनुर्वात तयासी अवयवा कुनितीयसी भयानक नयनी येणे परी दिवस तिन्ही कष्ट तसे तो बाळ तया दिवशी असता मनी पंचत्वा पावला तक्षणी शोक करती जनकजनी एका श्रोते एकचित्ते प्रेतपुत्रावळी लोळे अलंगनी पेरीवळे वेष्टवनिया माया जाळे प्रलापित असे नारी म्हणे ताता पुत्रा राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोंडोनिया जासी कठोर मन करूनी पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधान जदी झाले गर्भधारण ते पासाव संतोष श्री गुरुंनी दिद्दला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष पहार वरदपिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरल्या बाळे तुझं देखत तू तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाणारे नाना परी देखा दुःख करीज बळी का निवारण करीते सगळा वाया दुःख तू का करीसी अवतारी होता ती हरिहर तेही न करी न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही पडे श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबर वसती त्यांनी दिदली मजसूत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रासवे देईन प्राण म्हणून 8वी श्री गुरुशी देवा माते गांजिलेसी विश्वास केले मी तुम्हाची सत्यवाक्य तुझे म्हणत आपण केले शरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्र दुःख करीत असे ते नारी उदय झाला दिनकरी प्राप्त काळी परी हे द्विजन्या ते मिळवणी सकळी ते स्त्री जवळी वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तुझे जे समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ ह्या गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन एकोणी महा आक्रोश करी मनी आपणासहित घाला वनी अथवा नेदी प्रेतासी आपणासहित बाळासी कराबा अग्निप्रवेशी एरिवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणते तियेसी नवसी तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राण देसी कवन धर्म सांगा आम्हा नाही देखिले न ऐकिले कानी पुत्रासेवे देती प्राण म्हणून वाया बोलत असे मूर्खपणी आत्महत्या महादोषी दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करू नेदी संस्कार अथवा न ये गंगातीरी ग्राम्या कांत वर्तला इतुकी या अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिची
सविस्तारी आत्मज्ञान ते वेळी येती नव्हे तोची गुरु आला नरवेश दारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजननी शोकनामं विशोषोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.